नमस्कार. ज्ञानवर्स सायन्स सिम्प्लिफाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पराग दुपारे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण मागील एका व्हिडिओमध्ये विश्वाची निर्मिती कशी झाली हे समजून घेतलेलं आहे. आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सुमारे 13.7 अब्ज वर्षापूर्वी संपूर्ण विश्व हे एका बिंदूत म्हणजे सिंग्युलॅरिटीमध्ये सामावलेले होते. यावेळी या बिंदूमध्ये कार्यरत असलेली विश्वातील 4 प्रमुख बले म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स या बलांच्या युतीमध्ये काहीतरी बिघाड घडून आला आणि त्यामुळे या सिंग्युलॅरिटीचा स्फोट झाला. या स्फोटालाच बिग बँग असे म्हटले जाते. या स्फोटातूनच ऊर्जा, टाइम आणि स्पेस यांची निर्मिती झाली. या स्फोटामुळे विश्व प्रसरण पाहू लागले आणि चहूबाजूला ते पसरू लागले. यामुळेच आपल्या विश्वाच्या सुरुवातीला शुद्ध ऊर्जेचे रूपांतर कुठल्या तरी प्रक्रियेमुळे मॅटर किंवा पदार्थात झाल्याचे आपल्याला आढळून येते. मात्र ही प्रक्रिया काय असावी हा प्रश्न वैज्ञानिकांना भेडसावत होता. आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर आपल्या सर्वांना बनवणारे अणु, ग्रह, तारे, आकाशगंगा अशा खरबोस संरचना विश्वामध्ये आढळून येतात आणि या सर्व मॅटर म्हणजे पदार्थाच्या बनलेल्या आहेत. याचाच अर्थ अशी काहीतरी प्रक्रिया नक्की असावी जिच्यामुळे बिग बँगच्या वेळी निर्माण झालेल्या या शुद्ध ऊर्जेचे रूपांतरण पदार्थात म्हणजे मॅटरमध्ये झाले असावे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या प्रक्रियेला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासोबतच या प्रक्रियेशी निगडीत असलेला कण म्हणजेच हिग्स बोसॉन किंवा गॉड पार्टिकल किंवा मराठीमध्ये आपण ज्याला देवकण म्हणतो त्याला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग या सफरीवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याला ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ एनर्जी कन्झर्वेशन माहिती असेल. या तत्वानुसार ऊर्जा ही निर्माण करता येत नाही किंवा ती नष्टही करता येत नाही, मात्र तिचे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये रूपांतरण करता येते. आइन्स्टाईनने त्याच्या सापेक्षतावादाचा सिद्धांत वापरून फिजिक्स जगतातील सर्वाधिक फेमस असे E=mc² हे समीकरण आपल्याला दिले आहे. या समीकरणानुसार आपण ठराविक वस्तुमानाचे ऊर्जेत किंवा ठराविक ऊर्जेचे वस्तुमानात रूपांतरण करणे शक्य असल्याचे दिसून येते. अणुऊर्जेच्या शोधामुळे ठराविक वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतरण करून मोठ्या प्रमाणात ऊर्जा कशी निर्माण होऊ शकते हे विज्ञानाने जगाला दाखवून दिले आहे. न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आणि अण्वस्त्रांमध्ये याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण केली जाते. मात्र समीकरणात दाखविल्याप्रमाणे ऊर्जेचे वस्तुमानात रूपांतरण कसे होते याची अजूनही विज्ञान जगताला कल्पना नव्हती. आपले विश्व हे अणूंचे बनले आहे, मात्र या अणूचे घटक असणारे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन या कणांना वस्तुमान कसे प्राप्त झाले याबद्दल अजूनही संभ्रम बाकी होता. अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी विज्ञानामध्ये पार्टिकल फिजिक्स किंवा कणभौतिकी ही नवीन शाखा उदयास आली. विश्वामध्ये 4 बलांचे सहअस्तित्व आढळते. वस्तुमान असलेल्या 2 घटकांमध्ये गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते. विद्युत चुंबकीय क्षेत्रात विद्युत चुंबकीय बल कार्यरत असते. अणुकेंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉनला बांधून ठेवण्यासाठी स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स कार्यरत असते. तर किरणोत्सार म्हणजेच रेडिओ ऍक्टिव्हिटी घडवून आणण्यासाठी वीक न्यूक्लिअर फोर्स कार्यरत असते. विश्वात घडणाऱ्या सर्व प्रक्रिया या 4 बलांच्या अधीन असतात. यापैकी गुरुत्वाकर्षण व विद्युत चुंबकीय बले ही दूरवर कार्यरत असतात, तर केंद्रकीय बलाचे क्षेत्र हे अणूच्या आकारापर्यंत सीमित असते. सब अटॉमिक स्तरावर घडणाऱ्या प्रक्रिया समजून घेण्याकरता पार्टिकल फिजिक्समध्ये स्टँडर्ड मॉडेल हा अतिशय यशस्वी असा सिद्धांत उदयाला आला. स्टँडर्ड मॉडेलमध्ये विश्वातील विविध कणांचे फर्मिऑन व बोसॉन या 2 विभागात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. आपल्या सभोवती दिसणाऱ्या मॅटरला बनवणारे कण म्हणजेच फर्मिऑन होत. या कणांना फर्मिऑन हे नाव एनरिको फर्मी या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ देण्यात आलेले आहे. अणूच्या केंद्रकात असणारे प्रोटॉन व न्यूट्रॉन हे फर्मिऑन आहेत. विश्वातील कणांच्या दुसऱ्या विभागाला बोसॉन असे म्हणतात. त्यांना बोसॉन हे नाव भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या सन्मानार्थ देण्यात आलेले आहे. बोसॉनमुळे विश्वातील बलांचे फर्मिऑन दरम्यान वहन होणे शक्य होते. म्हणजेच बोसॉन हे विश्वातील विविध कणांदरम्यान विविध बलांचे वहन करण्याचे कार्य करतात. गुरुत्वाकर्षण वगळता इतर सर्व बले या पद्धतीने कार्य करत असल्याचे ज्ञात आहे.
विद्युत चुंबकीय बलासाठी फोटॉन हे वाहक म्हणून कार्य करतात। स्ट्रॉंग न्यूक्लिअर बलासाठी ग्लुऑन तर वीक न्यूक्लिअर फोर्ससाठी डब्ल्यू आणि झेड बोसॉन वहनाचे कार्य करतात। गुरुत्वाकर्षण बलासाठी ग्रॅव्हिटॉन हे कण बल वाहकाचे कार्य करण्याचे समजले जाते, मात्र अजूनही वैज्ञानिकांना ग्रॅव्हिटॉनचा शोध लागलेला नाही। स्टँडर्ड मॉडेलने बोसॉनचा एक प्रकार म्हणून हिग्स बोसॉन हा कण हिग्स फील्ड तयार करण्यासाठी कारणीभूत असल्याचे भाकीत केले होते। 1960 मध्ये भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्स यांनी पहिल्यांदा हिग्स बोसॉन सारख्या कणाचे अस्तित्व असल्याची शक्यता दाखवून दिली। या कणांच्या अस्तित्वामुळे विश्वाच्या सुरुवातीच्या काळात शुद्ध ऊर्जेपासून कणांना वस्तुमान कसे मिळाले हा प्रश्न सुटणार होता। एकक ऊर्जा हिग्स फील्डमध्ये टाकली असता त्यापासून ठराविक वस्तुमानाची निर्मिती होते। ज्याप्रमाणे धान्य दळण्याच्या चक्कीत आपण धान्य टाकले असता त्यापासून पीठ तयार होते, त्याचप्रमाणे हिग्स फील्डचे ऊर्जेचे वस्तुमानात रूपांतरण करण्याचे कार्य आपण मानू शकतो। म्हणजेच आपल्याला दिसणारे विश्व कसे निर्माण झाले याचे उत्तर हिग्स बोसॉनच्या शोधात लपलेले होते। या विशिष्ट गुणधर्मामुळेच 1993 मध्ये भौतिकशास्त्रज्ञ लिओ लिडरमॅन यांनी या कणाला देवकण किंवा गॉड पार्टिकल असे संबोधले। हिग्स बोसॉन हा कण स्टँडर्ड मॉडेलमध्ये सांगितलेल्या 17 कणांपैकी एक असून तो इतर कणांपेक्षा जड आहे। या कारणामुळेच प्रयोगशाळेत त्याच्या निर्मितीकरता मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज भासते। अतिवेगवान कण एकमेकांवर आदळणाऱ्या प्रयोगांमध्ये ते तात्पुरते तयारी करता येतात आणि युरोपातील सन किंवा युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च या संस्थेमध्ये पार्टिकल फिजिक्सवरील संशोधनासाठी जगातील सर्वात मोठे कण वेगवर्धक किंवा आपण पार्टिकल ॲक्सेलरेटर असे ज्यांना म्हणतो हे वापरले जातात। लार्ज हॅड्रॉन कोलायडर किंवा LHC हा जगातील सर्वात मोठा व शक्तिशाली पार्टिकल ॲक्सेलरेटर येथे बसवलेला आहे। LHCचा वापर करून वैज्ञानिकांनी विविध कणांना प्रकाशाच्या वेगाजवळ गती देऊन त्यांची टक्कर घडवून आणता येते। अशा अतिवेगवान टकरींमधून हजारो नवीन कण तयार होतात, ज्यांची त्या उपकरणावर बसवलेल्या डिटेक्टरवर नोंदी केल्या जातात। परंतु हिग्स बोसॉनच्या जडत्वामुळे अशा सुमारे 90 अब्ज टकरींमध्ये त्याला पाहण्याची संधी एखाद दुसरीच असते। त्यामुळे LHC मध्ये विविध खर्बो कणांच्या प्रकाशाच्या वेगाजवळ टकरी घडवून आणल्या जातात। या टकरींच्या घटनांमधून जमा झालेल्या माहितीचे एका सुपर कॉम्प्युटरच्या सहाय्याने विश्लेषण केले जाते। अशा प्रकारे वर्षानुवर्षाच्या अभ्यासानंतर 12 डिसेंबर 2011 रोजी ॲटलास आणि CMS या प्रयोगांवर काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी हिग्स बोसॉन सारखे गुणधर्म असलेल्या कणाचा शोध लावल्याचे घोषित केले। यानंतर सनच्या वैज्ञानिकांनी संपूर्ण अभ्यासाअंती 14 मार्च 2013 रोजी हिग्स बोसॉन या कणाचा शोध लावल्याचे घोषित केले। हिग्स बोसॉनच्या या शोधामुळे पार्टिकल फिजिक्समधील स्टँडर्ड मॉडेल या सिद्धांताला बळ तर मिळालेच, यासोबतच आपल्या विश्वामध्ये शुद्ध ऊर्जेपासून मॅटर म्हणजे पदार्थाची निर्मिती कशी झाली हे गूढ देखील उकळण्यात वैज्ञानिकांना यश आलेले आहे। ह्या शोधाचे विज्ञानाच्या इतिहासामध्ये स्थान असामान्य असे राहील आणि म्हणूनच 2013 मध्ये फ्रँकॉइस एंगलट आणि पीटर हिग्स यांना संयुक्तपणे हिग्स बोसॉन या कणाचे अस्तित्वाचा सिद्धांत मांडल्याबद्दल 2013 चे फिजिक्समधील नोबेल देखील देऊन त्यांना गौरवण्यात आलेले आहे। एप्रिल 2024 मध्ये वयाच्या 94व्या वर्षी पीटर हिग्स यांनी अखेरचा श्वास घेतला, मात्र त्यांनी लावलेल्या या शोधामुळे त्यांचे विज्ञान जगतातील नाव हे कायमचे अजरामर झालेले आहे। तर आपण आता इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच आपल्या चॅनेलवर दिसणाऱ्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स लगेच मिळतील। धन्यवाद।